मऊ लुसलुशीत आणि पांढरा शुभ्र मस्त असा रव्याचा ढोकळा. पुढे रेसिपी पाहण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर पटापट जाऊन सबस्क्राईब करा. 1 कप रवा आणि 1 कप दही आणि थोडंसं चवीपुरतं मीठ, बस इतकंच टाकून हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं. आणि अगदी गरजेनुसार थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आणि याची छान अशी कन्सिस्टन्सी तयार करून घ्यायची. अजिबात गाठी होऊ न देता छान मिश्रण तयार करून घ्यायचं. तयार झालेलं मिश्रण 15 ते 20 मिनटं आपल्याला रेस्ट करण्यासाठी झाकून ठेवायचे. आपलं मिश्रण रेस्ट होतंय तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि मग या मिश्रणामध्ये आपल्याला थोडासा सोडा किंवा इनो घालायचा आहे आणि तो ॲक्टिवेट होण्यासाठी चमचाभर पाणी. मग पुन्हा एकदा छान असं फेटून घ्यायचं आणि मग एखाद्या ताटाला किंवा केक टेनला तुम्ही छान असं म्हणजे मग आपला ढोकळा अगदी ताटापासून सहज वेगळा होतो आणि त्याचे कसेच तुकडे होत नाहीत. मग हे मिश्रण या ताटामध्ये घाला आणि ताट छान असं टॅप करून घ्या, म्हणजे थोडंसं आपटवून घ्या, म्हणजे ह्यातली एअर निघून जाते. मग कढईत छान असं पाणी तापायला ठेवा, त्यावरती स्टँड ठेवा आणि त्यावरती हे झाकण किंवा ताट आणि मस्त डेकोरेशनसाठी छान अशी लाल तिखट पावडर मी वरनं भुरभुरते. हे ऑप्शनल आहे. मग झाकून ठेवायचं आणि 15 ते 20 मिनटं चांगली स्टीम काढून घ्यायची. त्यानंतर सुरीच्या सहाय्याने शिजलंय की नाही ते बघून घ्यायचं. चाकूला जर ओलावा लागला तर शिजलेलं नाही आणि लागला नाही तर आपला ढोकळा मस्त असा शिजलाय. मग तो बाजूला काढून घ्या, थंड होऊ द्यात आणि मग त्याचे छान अशा खापा करून घ्या. अगदी सुंदर असा हा ढोकळा खायला खूप छान लागतो. एकदा नक्की तयार करून बघा. हा ढोकळा खूप ठिकाणी विकत मिळतो आणि बऱ्याच लोकांना अजूनही हा ढोकळा माहिती नाही. आणि मग नेहमीच्याच ढोकळ्यासारखी ह्यालाही मोहरीची आणि मिरची, त्यानंतर कढीपत्ता आणि हिंग घालून छान अशी कडकडीत फोडणी द्या आणि त्यानंतर छान हिरवीगार कोथिंबीर याच्यावरती भुरभुरा. तयार आहे आपला रव्याचा ढोकळा. अगदी इन्स्टंट बनतो आणि खायलाही खूप छान लागतो. 4-5 वाजताच्या हलक्या फुलक्या भुकेसाठी किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी एकदा नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.